नमस्कार, मी रंजना. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज रेसिपी घेऊन आलेले आहे टमाटरची. यासाठी आपण फ्रेश टमाटर घेतलेले आहे. लाल सुरूक पिकलेले टमाटर घ्यायचे, तर त्याची चटणी खूप टेस्टी आणि मस्त बनते. गावरान टमाटर घ्यायचे चटणीसाठी. तर मी टमाटर घेतले, धुवून स्वच्छ घेतलेले आहे. याला पुसून घेते. आता याला कापून घेऊया. तर आपल्याला याची चटणी बनायची आहे, तर बारीक बारीक कापायचे. पिकलं टमाटर असावं आणि गावरान असावं. गावरान टमाटरची चटणी खूप टेस्टी छान बनते. या पद्धतीने आपण सर्व टमाटर कापून घेऊया. टमाटर कापून घ्यायचे. हे थोडं मागची बाजू थोडी देठाची हे काढून टाकायची. आता हे आपण पूर्ण टमाटर कापून घेतलेले आहे. तर चला आता कढाई ठेवूया गॅसवरती. ठेवायची. गॅसवरती कढाई ठेवलेली आहे. कढाईला गरम होऊ द्यायचं. जिरा घातलेला आहे. 1 चम्मच सोप घातलेली आहे, बडीशोप. मस्त तडतडीत फुटू द्यायची. त्याबरोबर 1 चम्मच हिंग, 1 चम्मच धने पावडर, यामध्ये टमाटर घालूया. अद्रकचा पेस्ट वरून घातलेला आहे टमाटर सोबत. परतवण्यासाठी लसूण जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे, कारण तो कच्चा पेस्ट घालायचा असते चटणीमध्ये. त्याचा स्वाद आणि टेस्ट खूप छान येते. टमाटर चटणीमध्येच कच्चा पेस्ट घालायचा, दुसऱ्या भाज्यांमध्ये तेलामध्ये घालायचं. तर यामध्ये पाणी घालायची गरज नाही, टमाटरलाच पाणी सुटते. आपल्याला जर बाहेर जायचं आहे तर सोप्यात सोपी म्हणजे टमाटरची चटणी सोबत नेऊ शकतो. चपाती सोबत, भाकरी सोबत, कशाही सोबत जेवण करू शकतो. ते पूर्णपणे एकत्र झालेला आहे. याला एकजीव करून घेतलेला आहे. तर यामध्ये आपण बाकी मसाले घालूया. बाकी मसाले म्हणजे लाल मिरची पावडर. याला मसाल्याची गरज नाही आहे. चवीनुसार मीठ घालूया. थोडं लाल मिरची पावडर 1 चम्मच. थोडी हळद घातलेली आहे. याला आता कव्हर करून ठेवूया. हे बघा पाणी कसं सुटलं. याला पाणी घालायची गरज नाही. 1 हप्ता आरामात चटणी राहू शकते. हे घेऊन जाऊ शकता तुम्ही. कव्हर काढूया. कशी झाली चटणी? मस्त झालेली आहे. आता यामध्ये आपण बघा किती छान बिना पाण्याची, पाणी नाही आहे याला. याला थोडं मॅश करून घ्यायचं मॅशरने. मॅश केलेला आहे, मस्त झालेली आहे. मिक्सर मधून काढायची नाही, कारण मिक्सर मधून काढल्याच्या नंतर त्याची टेस्ट वेगळी लागते. याची खूप छान टेस्ट लागते, म्हणून मॅशरनेच मॅश करायचं. तर आता आपण यामध्ये 2 चम्मच साखर घालूया. लिंबूचा रस घालूया. त्याने टेस्ट खूप छान आणि मस्त येते. तिखट, खूपच चविष्ट चवदार चटणी झालेली आहे. चटणी झालेली आहे, काढून घेऊया हिला. यामध्ये पाणी बिलकुलच घातलेलं नाही, टमाटरलाच पाणी सुटतं. किती मस्त कलर आलेला आहे. यामध्ये कुठलाही कलर घातलेला नाही आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मला कमेंट करायला विसरू नका.